नमस्कार. मी विकास, हेल्पर्स विकास चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे जो रात्री आपण व्हिडिओ टाकला होता, जे कल्याण नांदिवली या ठिकाणी एका क्लिनिक मध्ये एका मराठी तरुणीवरती एका परप्रांतीय गोकुळ झा यांनी अमानुष मारहाण केली होती लाथाबुक्क्याने. त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्याच्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते, उबाटा गटाचे, त्याच्यानंतर भाजप मधले कार्यकर्ते, पदाधिकारी या लोकांनी निषेध केला होता. त्या मुलीच्या घरी जाऊन तिचं सांत्वन वगैरे केलं होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आहेत अविनाश जाधव यांनी देखील त्या तरुणीच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती आणि जे काय तिला ते अमानुष मारहाण केली होती त्याच्याबद्दल त्यांनी जो काय दवाखान्याचा खर्च असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे महाराष्ट्र सैनिक करणार होते तशा पद्धतीने तिला दवाखान्यात वगैरे ऍडमिट वगैरे करण्यात आलं. आणि डॉक्टरांचं जे म्हणणं होतं तिच्या मानेला वगैरे थोडं म्हणजे दुखापत वगैरे झालेलं आहे, त्याच्यानंतर तिला भविष्यात पॅरालिसिसचा पण त्रास होऊ शकतो, अशा पद्धतीने तिला मारहाण झालेली आहे. हे सर्व झालं पण आरोपी गेले 22 तास भेटत नव्हता. पोलिसाची 5 पथक कल्याण शहर, उल्हासनगर या साईडला पथक गेलेले होते. त्याच्यानंतर ठाणे कल्याण शहरचे जे अध्यक्ष आहेत, जिल्हा अध्यक्ष उल्हासदादा बोईर यांनी देखील आवाहन केलं होतं की जर 4 तासामध्ये जर जो आरोपी भेटला नसेल किंवा भेटला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलं होतं. पण रात्री जवळजवळ 22 तास उलटून गेले तरी देखील आरोपीचा पत्ता लागत नव्हता. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा पहिलं त्याचं बॅकग्राऊंड हे क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्यामुळे हे तुम्ही मारताना ते बघितल्यावर ते लक्षात येते. पण 22 तास हे करता महाराष्ट्र सैनिक देखील उल्हासदादांनी सांगितलं होतं की जर तो आमच्या हाती लागला तर त्याला पहिला चोप देऊन नंतर पोलिसाच्या ताब्यात देण्यात येईल. पण रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान जो नांदिवली पासून जे 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरती नेवाली फाटा आहे त्या ठिकाणी वसारी गाव आहे. वसारी गावातून जात असताना त्यांना तो संशयित आरोपी दिसला, तर त्यांनी व्हिडिओची एक शहानिशा करून त्याचा पाठलाग करून त्या आरोपीला पकडण्यात त्यांना यश आलं. आणि त्याच्यानंतर जी मनसे समज देऊन महाराष्ट्र सैनिकांनी त्याला मानपाडा पोलिसाच्या ताब्यात दिलं. त्याच्यानंतर त्याने तो गुन्हा कबूल केला, तिथं त्याच्यावर FIR देखील दाखल झालेले. पण आपण काल हे प्रकरण झालं त्याच्यानंतर भरपूर ठिकाणी काय प्रतिक्रिया आल्या की हा कुणाचा राजकीय वर्दहस्त असलेला हा गुन्हेगार असेल, कारण याच्यावरती पहिले उल्हासनगर, कोळसेवाडी या ठिकाणी गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. पण जे काय घाटकोपरमध्ये काल विषय असा आहे, परप्रांतीयच त्यांचा एवढा म्हणजे सुळसुळा झालाय की ते विचार करत नाहीत की जी कालची घटना आहे ती महिलेवरती अमानुष. महाराष्ट्र सैनिक किंवा मराठी माणूस हा भाषेबद्दल त्यांना विचारतोय, भाषा मराठी भाषा बोला म्हणून, पण कधी महिलेवरती त्यांनी अत्याचार कधी केला नव्हता. पण या ठिकाणी जो परप्रांतीयांनी महिलेवरती अत्याचार करून खूप मोठी म्हणजे दुर्घटना असे जाणवलेले आहे. याच्यामुळं समजून येतं की महाराष्ट्रातली जी संस्कृती आहे महिलेवर कधी हात न उचलण्याची. पण हे UP बिहारचे लोक आहेत, जे काही नेते मंडळी आता ते कुठे गेलेत, त्यांनी UP बिहारमध्ये बसून जे काही मुंबईत आहे जे नालायक वृत्तीचे जे कलाकार आहेत, जे दिनेश यादव, त्यांनी आता ह्या वर्ष प्रतिक्रिया द्यायला हवी. पण काही न्यूज चॅनल हे फक्त घाटकोपरचे न्यूज दाखवत होते. जी महिला आहे
तिचं कॅटररचा व्यवसाय आहे, तिच्या नवऱ्यासोबत जे काही हॉटेलचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वी जे काही महाराष्ट्रीयन तरुणांनी मराठीत बोलण्यासाठी आग्रह केला होता, त्याच्यावरती ती मी मराठीत बोलणारच नाही, मला येतच नाही अशा पद्धती उद्धटपणे ती बोलली होती. पण काल शिवसेनेच्या काही पदाधिकारी, महिला पदाधिकाऱ्यांनी त्याचा जाब विचारला आणि ती न्यूज कंटिन्यू हिंदी चॅनलवरती दाखवण्यात येत होती. बघा कशा प्रकारे एका बिहारी महिलेवरती जबरदस्ती मराठी बोला याची सक्ती करत आहेत. पण एकटी शरणी हे मराठी एवढे जरी एकटी शरणी त्यांना नडली असं म्हणजे हिंदी चॅनलवरती दाखवत होते. पण जी कल्याणची जी न्यूज आहे, जी आता मुलगीवरती जो अत्याचार झाला त्याचा एकही सुद्धा न्यूज हिंदी चॅनलवरती दाखवण्यात येत नव्हती की बाबा त्या तरुणीला कशा प्रकारे मारलं. हा गोकुळजा हा परप्रांतीय आहे, त्यांनी किती अमानुष्य प्रकारे ती मारहाण केली ह्या गोष्टीचं थोडं पण ते न्यूज चॅनलवरती दाखवलं नव्हतं. ह्याच गोष्टीचा आपल्याला निषेध होतो. कसं असतं, प्रत्येक वेळी मराठी माणसाला टार्गेट करण्याचं हे षडयंत्र आणि याच्यातून असं दिसतं प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी एक ना एक वेगवेगळी गोष्ट नवीन नवीन ऐकायला भेटते. आता जे काय अधिवेशन होतं, आता जे प्रकरण चालू आहे, आता महाराष्ट्रात नेमकं बिहार करून ठेवलंय काय त्यांनी. आता जे अधिवेशन चालू होतं त्यावेळीच बरोबर हनी ट्रॅपचा हा मुद्दा आला. हनी ट्रॅपनी ते प्रकरण गाजलं आणि भरपूर ठिकाणी काही जो प्रफुल्ल लोढा आहे जो त्याच्यावरती काही गुन्हे देखील दाखल करण्यात आले. आणि मला हे समजत नाही की बरोबर अधिवेशनच्या काळातच लोढावरती नाशिकमध्ये गुन्हा दाखल होतो, अंधेरी, साकीनाका, त्याच्यानंतर परत पिंपरी चिंचवडमध्ये बावधन पोलीस स्टेशनला. पण एवढे गुन्हे आत्ताच कसे काय होतात आणि त्याला ताब्यात देखील घेतलंय. यापूर्वी तो गिरीश महाजनचा एक निकटवर्तीय म्हणून समजला जातो, पण त्यांनी जे काय त्याचे प्रकरण आहेत आता हे बाहेर येतात. पण नेमकं सरकार हे मेन मास्टर माइंडला लपवण्याचा प्रयत्न करते का? त्यांनी जे काय प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, गिरीश महाजन असू दे किंवा ते नाईक, त्यांच्याबद्दल एक जर बटन मी दाबलं तर बाकीचं काय होईल तुम्हाला माहितीच आहे असं प्रकारचं. पण याच्याबद्दल कोणतंही सरकार याबद्दल बोलायला तयार नाही. आणि ह्याच्यावरती जे आता जे प्रकरण कल्याणचं झालंय याच्यावरती ह्याच्या आरोपीवरती ऑलरेडी खूप गंभीर गुन्हे आहेत आणि आता देखील जो पोक्सो अंतर्गत जो मोका त्याला लावला पाहिजे, मोका जर ह्या अशा आरोपींना जामीन मोका लावलाच पाहिजे आणि यांची हकलपट्टी ही जिथून आले तिथे करायला पाहिजे. हे महाराष्ट्रात अशी जी महाराष्ट्रीय संस्कृती आहे ह्याला काळीमा पासण्याचं काम या पद्धतीने ह्या परप्रांतीयाकडून होत आहे. आणि मला एक सांगायचं आहे की फक्त मराठी चॅनल ह्या गोष्टी दाखवत आहे की कशा प्रकारे अन्याय झाला आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्यासोबत आणि कोणते आरोपी होते की त्यांनी म्हणजे मारते वेळी त्याला न पकडता त्या तरुणीला मारण्याचं त्यांनी हे केलं. त्या आरोपीनं देखील काही हे झालेलं आहे. अशा पद्धतीनं जो अत्याचार हा मराठी माणूस कधी सहन करणार आहे. कायम जे मराठी तरुणीवरती जो अन्याय झालाय त्याच्या पाठीशी मराठी माणूस, त्याच्यानंतर जे मराठी सामाजिक संघटना, त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उबाटा गट अशा प्रकारचे सर्व गट त्याच्या पाठीशी उभे राहण्यात. आणि मला आनंद होईल की अशीच एकी जी मराठी माणसांनी दाखवले प्रत्येक ठिकाणी असा कोणताही जर अत्याचार होत असेल तर मराठी माणसांनी एकत्र येण्याची सध्याची गरज आहे. आणि एवढ्या दिवस ही प्रकरणं बाहेर येत नव्हती, पण आता नेमकी कशी यायला लागल्या. या परप्रांतीयांना कोणाचा राजकीय वर्ध असताय की अशा गोष्टी करायला लावत आहे. आता ही क्षुल्लक गोष्ट होती. त्या रिसेप्शनिस्टने सांगितलं होतं की बस डॉक्टर साहेब मीटिंग मध्ये आहेत, एमआर सोबत त्यांची मीटिंग चालू आहे, तरी देखील त्यांनी ती गोष्ट उद्धटपणा भाषा त्यांनी बोलली आणि डायरेक्ट तिला मारण्याचं जे त्यांनी जे षडयंत्र केलं त्याच्याबद्दल आम्ही खूप दुःखद ही घटना आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी या गोष्टीबद्दल सहानुभूती दाखवलेली आहे. आणि तसंच
त्या मराठी तरुणीच्या पाठीशी आपण उभं राहणं गरजेचं आहे. आपण आपले जे जो व्हिडिओ बद्दल जे माहिती सांगितली तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या तरुणीला आपण न्याय देण्यासाठी आपण 100% प्रयत्न करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.